श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 527। पिंपळवाडी येथे अग्निष्टिकेच्या देवळात मुक्काम। सर्वज्ञ पिंपळवाडी गावाला आले, तेथे अग्निकेष्टकाच्या देवळात गेले। बाईसाने इंद्रभटांकडून तेल मागवले, मग बाईसाने ज्योत लावली। दिवस मावळल्यानंतर महादेव पाठक गावात जात होते, तेव्हा अग्निकेष्टकाच्या देवळात ज्योत पाहिली। ज्योत कशी काय म्हणून समोर आले। टेकडी चढताना त्यांच्या छातीत दम व्हावेना असे आले, तेव्हा सर्वज्ञांना पाहिले आणि आडबाजूने यायला लागले। सर्वज्ञ म्हणाले, भट्टो हळू या, ऊर फुटेल। आले सर्वज्ञांना दंडोते घातले, श्रीचरणा लागले आणि सर्वज्ञांजवळ बसले। सर्वज्ञांनी विचारले, भट्टो, यापूर्वी तुम्ही आम्हाला बघितले होते की आमच्याविषयी ऐकले होते? त्यांनी म्हटले, जी पाहिले होते। सर्वज्ञ म्हणाले, भोग नारायणनीच ना? त्यांनी म्हटले, हो जी। सर्वज्ञ म्हणाले, तेव्हा तुम्ही कुठे काही पुराण वाचायचे का? त्यांनी म्हटले, हो जी। सर्वज्ञ म्हणाले, पण तेव्हा तुम्ही कृत होते? त्यांनी म्हटले, जी आपले दर्शन झाले तेव्हापासून मी सुखी झालो, त्यामुळे स्थूळ झालो जी, आणि थोडे सुद्धा ऊन सहन होत नाही। सर्वज्ञ म्हणाले, आमच्याकडून इतके पुण्य झाले तरी आमच्या दर्शनाला येत नाही, ते कसे? ते म्हणाले, जी आपण कोणत्या ठिकाणी राज्य करीत आहात ते मला माहीत नाही जी। सर्वज्ञ म्हणाले, आम्ही जर इकडे पैठण भागातच आहोत ना? तेव्हा गावाची गस्त घालणारा पहारेकरी ओरडला। मग सर्वज्ञांनी त्यांना पाठवले। त्यांनी सर्वज्ञांना विनंती केली, जी मला सर्वज्ञांनी सकाळीच दर्शन द्यावे। सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली, मग ते गेले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।